पठाण आणि जवानच्या यशानंतर शाहरुख खानचा नवीन सिनेमा येतोय डंकी। या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलंय आणि शाहरुख खानचा राजकुमार हिरानींसोबतचा हा पहिला सिनेमा आहे। यात तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। 2004 नंतर शाहरुखचे एका वर्षात 3 सिनेमे प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे। शुक्रवारी जवान सक्सेस मीट दरम्यान किंग खाननं चित्रपटाच्या रिलीजबद्दल ही माहिती दिली, कारण डंकी सिनेमा रिलीज होण्यावरून आधी चर्चा सुरू होती। पण क्रिसमस ट्रीट म्हणून हा सिनेमा 22 डिसेंबरला रिलीज होतोय। ॲटली दिग्दर्शित जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या चांगली कमाई करतोय आणि ॲक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमानं जगभरात सुमारे 700 कोटी आणि एकट्या भारतात 400 कोटींची कमाई केली आहे आणि ज्यामुळे तो पठाण आणि गदर 2 नंतरचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरलाय।